नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. दिवाळीच्या फराळासाठी शंकरपाळे हे हमखास बनवले जातात. पण शंकरपाळे हा एक असा पदार्थ आहे की आपण हा पदार्थ फक्त दिवाळीलाच नव्हे तर अधूनमधून खाण्यासाठी देखील नेहमीच बनवत असतो. जास्त दिवसांच्या प्रवासात नेण्यासाठी आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा आपण शंकरपाळे नेहमीच बनवत असतो. बऱ्याच जणांना तर शंकरपाळे चहासोबत सुद्धा खायला फार आवडतात. तर आज मी तुमच्यासोबत जास्त पसारा न करता छान असे भरपूर लेयर्सचे खुसखुशीत शंकरपाळे बनवण्याची एक एकदम नवीन आणि सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी हे पाव वाटी पाणी घालणार आहे. यानंतर आता सेम साईजच्या वाटीने पाण्याच्या समप्रमाणात पाव वाटी दूध आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने ही अर्धी वाटी साजूक तूप घालणार आहे आणि ह्यांना फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घेणार आहे. हे पहा, ह्याला अशी उकळी काढून घेतली की गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला अगदी मिनिटभर असंच ठेवायचं आहे. यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने ही अर्धी वाटी साखर घालणार आहे आणि ह्यासोबतच मी ह्याच्यामध्ये 2 हिरवी इलायची घालणार आहे. आता ही साखर आणि हिरवी इलायची मी मिक्सरला अगदी बारीक करून घेणार आहे. यानंतर आता ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये मी सेम साईजच्या वाटीने हा पाव वाटी बारीक रवा घालणार आहे. आपलं हे मिश्रण चांगलं गरम आहे. तर असा हा रवा या गरम मिश्रणामध्ये एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मिश्रण चांगलंच गरम असल्यामुळे हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, ह्याच्यातला रवा अगदी पटकन फुगून आलाय. बस रवा असा या मिश्रणामध्ये एकदा चांगला मिक्स करून घेतला की मिक्सरला तयार केलेली पिठी साखर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पिठी साखर सुद्धा अशी ह्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे मिश्रण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय. आता हे मिश्रण आपण अगदी फक्त 5 मिनिट झाकून ठेवणार आहोत. तर हे पहा, इथे मला हे मिश्रण झाकून ठेवून बरोबर 5 मिनिट झाले. हे पहा, याच्यातला रवा भिजून फुगून आल्याने आता आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी हलकसं घट्ट झालंय. हे मिश्रण हलकसं कोमट असतानाच ह्याच्यामध्ये मैदा घालून मिक्स करायचा आहे. तर तयार केलेल्या मिश्रणामध्ये मी सुरुवातीला 2 वाट्या मैदा घालणार आहे. ज्या वाटीने आपण बाकीची सर्व मापं मोजून घेतली होती त्याच वाटीने मी ह्या ठिकाणी हा मैदा मोजून घेतला आहे. 2 वाट्या मैदा घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा 1 वाटी मैदा घालून मिक्स करणार आहे. तयार केलेल्या मिश्रणामध्ये जेवढा मैदा सेट होईल तेवढाच मैदा मिश्रणामध्ये घालून मिक्स करायचा आहे. एक थेंबही पाण्याचा वापर न करता ही शंकरपाळ्यांची कणिक छानपैकी मळून घ्यायची आहे. आपण जे प्रमाण घेऊन मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये बरोबर 3 वाट्या मैदा मिक्स झाला आहे. असं हे प्रमाण घेऊन तयार केलेले शंकरपाळे हे अतिशय छान बनून तयार होतात. बऱ्याचदा आपण शंकरपाळ्यांच्या मिश्रणामध्ये जेव्हा कच्चा रवा मिक्स करतो तेव्हा ते शंकरपाळे रवा व्यवस्थित भिजलेला नसल्याने खाण्यासाठी कचकच लागतात. पण असा ह्या शंकरपाळ्यांच्या मिश्रणामध्ये रवा अगोदर छान भिजून घेतला तर शंकरपाळी खाण्यासाठी अजिबात कचकच नाही लागत आणि शंकरपाळी सुद्धा छान खुसखुशीत बनून तयार होतात. तर पाव वाटी पाणी, पाव वाटी दूध, अर्धी वाटी साजूक तूप, पाव वाटी रवा, अर्धी वाटी साखर आणि 3 वाट्या मैदा असं सर्व सामग्रीचं प्रमाण घेऊन आपण ही शंकरपाळ्यांची कणिक ह्या ठिकाणी अशी एवढी घट्ट तयार करून घेतली आहे. आता हिला आपण हिच्यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट भिजत ठेवणार आहोत. शंकरपाळ्यांची कणिक 20 मिनिट भिजवून घेतल्यानंतर आता ह्याचे आपण लगेचच शंकरपाळे तयार करणार आहोत. पण सुरुवातीला मी हा उंडा असा अगोदर चांगला मळून घेणार आहे आणि ह्याचा एक छोटासा उंडा तयार करून घेणार आहे. पोळपाटाच्या साईजनुसार ह्याचा असा अगोदर एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या उंड्याची मी सुरुवातीला एक पोळी लाटून घेणार आहे. तेल, तूप किंवा मग मैद्याचं सुकं पीठ न लावताच ह्याची अशी अगोदर पोळी लाटून घ्यायची आहे. या लाटलेल्या पोळीचे लगेचच शंकरपाळे कट केले तरी चालेल. पण शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेयर्स तयार व्हाव्या त्यासाठी मी ह्या लाटलेल्या पोळीला हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे. याच्याने आपल्या शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेयर्स तयार होतील. जास्त लेयर्सचे शंकरपाळे हे खाण्यासाठी जास्त खुसखुशीत लागतात. तर हे पहा, लाटलेल्या पोळीला मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलंय आणि ह्याचा असा उंडा तयार करून घेतलाय. आता ह्याची आपण पुन्हा पोळी लाटून घेणार आहोत. जास्त पसारा न करता तयार केलेल्या मिश्रणाच्या कढाईमध्येच आपण शंकरपाळ्यांची कणिक भिजवून घेतली आहे. त्यामुळे शंकरपाळे तयार करताना जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा नाही होत. अतिशय खुसखुशीत आणि परफेक्ट अशा शंकरपाळ्यांची एक एकदम नवीन, सोपी आणि सिक्रेट रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे.
या पद्धतीने तयार केलेले शंकरपाळे हे अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत बनून तयार होतात. तोंडात टाकताच विरघळतील असे अगदी खुसखुशीत शंकरपाळे बनून तयार होतात या पद्धतीने. तर हे पहा, ह्याची मी अशी एवढी जाड पोळी ह्या ठिकाणी लाटून घेतली आहे. आता ह्याचे मी लगेचच शंकरपाळे कट करून घेणार आहे. शंकरपाळ्यांची साईज ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवी तशी ठेवू शकता. तुम्ही ह्यांना तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा मग डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. मी हे शंकरपाळे असे चौकोनी शेपमध्ये कट करणार आहे. शंकरपाळे अगदीच मोठे किंवा मग अगदीच बारीक कट करायचे नाहीये. हे पहा, यांच्या साधारण अशा ह्या साईजच्या स्लाइस कट करून घ्यायच्या आहे. याच्याने आपले हे शंकरपाळे दिसायला अगदी छान दिसतील. यानंतर आता ह्या शंकरपाळ्यांना आपण लगेचच तळून घेणार आहोत. तर मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये असे तयार केलेले शंकरपाळे तळायला घालायचे. तुम्ही जर अगदीच कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये शंकरपाळे तळायला घातले तर शंकरपाळे तेलात घालताच डार्क होतील आणि ते शंकरपाळे तुम्हाला फक्त वरतूनच तळल्यासारखे दिसतील, पण आतून मात्र शंकरपाळ्यांचं मिश्रण हे कच्चच राहील. शिवाय शंकरपाळ्यांना म्हणाव्या अशा लेअर्सही नाही पडणार. मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये शंकरपाळे तळायला सोडले तर शंकरपाळे तळून छान खुसखुशीत होतात. त्यांना रंगही छान येतो आणि लेअर्सही छान पडतात. अधूनमधून गॅसची फ्लेम लो टू हाय करत राहायची आहे आणि शंकरपाळे छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपल्या ह्या शंकरपाळ्यांची साईज कच्च्या शंकरपाळ्यांच्या तुलनेत तळून 3 ते 4 पटीने वाढली आहे. याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपले हे शंकरपाळे किती खुसखुशीत तयार झाले असतील ते. आणि आपल्या ह्या शंकरपाळ्यांना तळून लेअर्स देखील बघा किती छान पडल्या आहे. हे पहा, शंकरपाळ्यांना तळून असा हलकासा सोनेरी रंग आला की ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय. तसं तर शंकरपाळे बनवायला फारच सोपे असतात. बस प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेतलं आणि योग्य पद्धत वापरली तर शंकरपाळे अगदी छान बनून तयार होतात. तर हे पहा, इथे आपले हे शंकरपाळे ह्या ठिकाणी तयार झाले. हे पहा, भरपूर लेयर्स असलेले अतिशय खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे ह्या ठिकाणी तयार झाले. अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळतील असे आपले हे शंकरपाळे ह्या ठिकाणी तयार झाले. तर आता दिवाळीचं फराळ असो वा जास्त दिवसांचा प्रवास असो किंवा मग मधल्या वेळेत जेव्हा जेव्हा तुम्हाला शंकरपाळी बनवायची असतील, तेव्हा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी खुसखुशीत शंकरपाळी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.